नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. आणि आता दुपारचा 1 वाजतोय. अगदी अर्धा तास राहिला या हाय व्होल्टेज लढतीला. तर दुबईच्या मैदानावरती भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये आज चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना रंगणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा अंतिम सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झालेत. 25 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदाच्या सामन्यामध्ये दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. टीम इंडिया घेणार बदला. 25 वर्षाआधीचा हिशोब करणार चुकता. न्यूझीलंडला देणार झटका. दुबईच्या मैदानात रविवारी पुन्हा एकदा आमने सामने असतील टीम इंडिया आणि न्यूझीलंड. 2000 साली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी रोहितकडे असेल. तर न्यूझीलंड लीग चॅम्पियन मधला पराभव विसरून मैदानात उतरेल. आतापर्यंत टीम इंडिया अजिंक्य राहिली, पण ट्रॉफी जिंकायची असेल तर भारताची भिस्त असेल ती किंग कोहली, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, के.एल. राहुल आणि रोहित शर्माच्या बॅटिंगवर. रोहित शर्मा रन्सचा दुष्काळ फायनलमध्ये संपवणार का हे बघावं लागणार आहे. तर बॉलिंगमध्ये वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल या फिरकीपटूंना पुन्हा एकदा जादू दाखवावी लागेल. तर हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल हे ऑलराऊंडर टीम इंडियाची ताकद आहे. आई थिंक जो बड़े मैच का प्रेशर डेफिनेटली रहता है, बट जैसे हम पिछले मैच में देखा, अगर हम सिर्फ प्योरली ऑस्ट्रेलिया की बॉलिंग अटैक की बात करते तो कोई इतना भी एक्सपीरियंस बॉलिंग अटैक नहीं था उनका, बट बिकॉज मैच बड़ा मैच था, प्रेशर मैच था, तो ऐसे मैचों में जो भी टीम अच्छे से प्रेशर हैंडल करती है, जो ओकेशन को निकाल देती है, उतना नहीं सोचती कि हम फाइनल खेल रहे हैं, उनके जीतने के चांसेस ज़्यादा बेहतर रहते हैं. दुसरीकडे न्यूझीलंडची टीम पुन्हा एकदा चॅम्पियन्स होण्याच्या इराद्याने उतरेल. केन विल्यमसन, रचिन रवींद्र, मायकल ब्रिस्वेल हे न्यूझीलंडचे बॅटिंग स्टार असतील. तर मॅट हेनरी, सॅटनर, जेमिसन, रचिन रवींद्र यांना बॉलिंगने कमाल दाखवावी लागेल. ज़बरदस्त तगड़ा मैच रहेगा इंडिया और न्यूजीलैंड के ख़िलाफ़, और बहुत ही कॉम्पिटिटिव साइड है न्यूजीलैंड की. इन्होंने 300 प्लस साउथ अफ्रीका के ख़िलाफ़ जो खेला और जीता है फाइनल्स में आने के लिए, तो ये बहुत ही फॉर्मिडेबल साइड है न्यूजीलैंड की. तो यहाँ पे बहुत ही तगड़ा कंपटीशन होने वाला है. 2000 साली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडने भारताचा 4 गडी राखून पराभव केला होता. 2019च्या वन डे वर्ल्ड कप मधून सुद्धा न्यूझीलंडनेच भारताला बाहेर केलं होतं. सेमीफायनलमध्ये भारताचा 18 रन्सनी पराभव केला होता. तर 2021च्या ICC टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये सुद्धा न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. या तीनही पराभवाचा बदला घेण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. म्हणून फॅन्स म्हणतायत चक दे इंडिया. अमित मोडक, न्यूज 18 लोकमत. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. ऐकूयात. भारत नक्की ही मॅच जिंकेल. ज्या प्रकारे आमच्या टीमने या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये परफॉर्म केलेला आहे, भारताला 100% जिंकण्याची संधी आज आहे. आमच्या शुभेच्छा. तर आज ही हाय व्होल्टेज मॅच होणार आहे आणि या मॅच संदर्भात एकूणच टीम इंडियाच्या आजच्या परफॉर्मन्स संदर्भात आपल्या क्रीडा पटूंबद्दल, या क्रिकेटपटूंबद्दल आपण अधिक बोलणार आहोत. तर मिड डेचे क्रीडा पत्रकार सुबोध मयुरे आपल्यासोबत आहेतच. त्यासोबत माझे सहकारी अमित मोडक आहेत आणि अभिनेता आशिष पथोडे हे देखील आपल्यासोबत जोडले जात आहेत. तर या सगळ्यांशी आपण बोलणार आहोतच. सुरुवात करूयात आपण. अमित, खरं तर आपण आत्तापर्यंत आपण एकत्रितपणे ऑफिसमध्ये की ज्या ज्या काही मॅचेस आपल्या समोर येतात टीम इंडियाच्या किंवा वेगवेगळ्या जे काही कॉन्टेस्ट असतात, त्यामध्ये इंडियाबद्दल बोलताना आपण खरंच त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासारखं बोलत असतो. आज तर सगळे देव पाण्यात ठेवून बसलेले आहेत, कारण चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 25 वर्षांपूर्वीचा हा बदला घेण्याची संधी जी काही टीम इंडियाला मिळालेली आहे, त्याचं सोनं करण्याची आजची वेळ आहे, आजचा दिवस आहे. काय त्याबद्दल सांगाल? बिलकुल श्वेता. आणि खास करून आत्ता जसे देवेंद्र फडणवीस बोलून गेले, कारण त्यांना पण फायनल जिंकण्याचा खूप जास्त अनुभव आहे आणि ते क्रिकेट खूप जास्त फॉलो करतात.
जो कॉन्फिडन्स आत्ता मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यात पण होता की आम्हाला विश्वास आहे की आमचा संघ जिंकेल, तर हा विश्वास पण फक्त हा मुख्यमंत्र्याचा नाही आहे, तर सर्व क्रिकेट फॅन्सचा हा विश्वास आहे की टीम इंडियाने जिंकायला पाहिजे. पण शेवटी हे क्रिकेट आहे. क्रिकेटच्या मैदानात आणि खास करून जेव्हा फायनल असतं तेव्हा त्या दिवशी 2 तुल्यबळ संघच तिथं पोहोचलेले असतात. मग न्यूझीलंडचा संघ जो फायनलपर्यंत पोहोचला आहे त्यांनी साऊथ आफ्रिकेसारख्या टीमचा पराभव केलेला आहे. भारताकडून त्यांचा पराभव झाला, परंतु ती तेवढी क्लोज मॅच नव्हती, परंतु त्यांनी एक प्रकारे आपली ताकद दाखवून दिली होती त्या मॅचमध्ये. तर जेव्हा 2 तुल्यबळ संघ आमने सामने असतात आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसारखा इव्हेंट असतो आणि फायनल मॅच असते, तेव्हा एक प्रेशर गेम असतं. दोन्हीकडे क्वालिटी खेळाडू आहेत, परंतु आपण ज्याला म्हणतो ना की हा दिवस कोणाचा, हे प्रेशर झेलून कोण परफॉर्मन्स चांगला करतो त्याचा तो दिवस असतो. कारण क्वालिटी दोन्ही टीमकडे आहे, स्किल्स दोन्ही टीमकडे आहे, परंतु आता सर्व गोष्टी येऊन थांबतात की आज प्रेशर कसं कुठली टीम हँडल करते. बरोबर. आणि मिड-डेचे क्रीडा पत्रकार सुबोध मयुरे आपल्या सोबत आहेत. सुबोधजी, आता अमितने उल्लेख केल्याप्रमाणे दोन्ही टीम्सचे क्वालिटीज काही आहेत, काही स्किल्स आहेत, तर दोन्ही टीमच्या काय क्वालिटीज आणि काय स्किल्स सांगाल? दोन्ही संघ एक मातब्बर आहेत, दोन्ही जवळपास सारखे संघ आहेत असं आपण म्हणू शकतो. पण मला वाटतं जसं दबाव हाताळण्याचा जर अनुभव जर दोन्ही संघांमध्ये प्रमुख खेळाडूंपैकी कोणाला असेल तर तो भारताचा विराट कोहली एकीकडे आहे आणि दुसरा न्यूझीलंडचा केन विल्यमसन एकीकडे आहे. दोघांनी या स्पर्धेत आपली छाप पाडलेली आहे. त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. 10,000च्या जवळपास किंवा त्यापेक्षा जास्त त्यांनी रन्स केलेले आहेत वन डे क्रिकेटमध्ये. आणि हे दोघं आजच्या सामन्यात कसं खेळतात, आपापल्या संघासाठी किती योगदान देतात, त्यावरही बऱ्याच प्रमाणात कुठला संघ बाजी मारू शकतो हे निर्णायक ठरू शकणार आहे. कारण विराट कोहलीचं आपण बघितलं की तो जेव्हा खेळतो तेव्हा संघ फार कमी प्रमाणात आपण हारताना बघितलेला आहे. एक 10-15 वर्षांपूर्वी सचिन खेळला तर भारतीय संघ जिंकायचा असं आपण म्हणू शकत होतो. आज विराट कोहली खेळला तर भारतीय संघ हमखास जिंकतो असं आपण म्हणू शकतो. तेच लागू पडतं न्यूझीलंडला. केन विल्यमसन जेव्हा खेळतो तेव्हा न्यूझीलंडच्या संघाने हरण्याचा सामना केलेला नाही आहे. पण त्याचबरोबर त्यांचा संघ अतिशय बलवान ताकदवान जो झाला आहे तो त्यांच्या नव्या दमाच्या खेळाडूंमुळे. सचिन रवींद्र हा जो भारतीय वंशाचा खेळाडू न्यूझीलंडकडनं खेळतो आहे, त्यांनी ICCच्या स्पर्धेत किंवा वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत पदार्पणात शतकी खेळी करण्याची कामगिरी करणारा तो एकमेव क्रिकेटपटू ठरलेला आहे. आणि त्यामुळे त्याचबरोबर त्यांचे जे फिरकी गोलंदाज आहेत ते फिरकी गोलंदाज भारताच्या फिरकी गोलंदाजीच्या तोडीस तोड आहेत. एकीकडे रवींद्र जडेजा असेल, अक्षर पटेल असेल, आपला वरुण चक्रवर्ती असेल, कुलदीप यादव असेल, यांच्याच तोडीचे फिरकी गोलंदाज न्यूझीलंडच्या संघात आहेत. त्यामुळे ही तुल्यबळ लढत होणार यात कुठलीही शंका नाही आहे. पण निर्णायक क्षणी दबावावर कोण मात करतो आणि तो त्या प्रसंगाला कसं सामोरं जातो यावरच या सामन्याचा निर्णय अवलंबून राहील. बिलकुल बरोबर आहे सुबोधजी. त्यामुळे टेन्शन फ्री. आता आपण इथे बसून हे सगळं बोलणं खरं तर कठीण आहे. जे त्या ग्राउंडमध्ये खेळतायत त्यांनाच माहिती की किती प्रेशर आणि काय असेल ते. बरं, आपल्यासोबत आत्ता आहेत माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा. रॉबिनजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे यष्टीरक्षण आणि यासोबतच फलंदाजीत सुद्धा अगदी महत्त्वाची भूमिका निभावणारा जो लोकेश राहुल आहे त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? हाँ बिल्कुल यार, मुझे नहीं लगता कि इसके बारे में ज़्यादा चर्चा करना चाहिए. हर इंसान का ऑफ डे होता है और उनका एक ऑफ डे था और उन्होंने भी मान लिया कि यार हाँ उस दिन मेरा उतना अच्छा नहीं चला था. पर उसके पहले अगर आप देखोगे तो मतलब बेहतरीन कीपिंग करते आ रहे हैं, तो मेरे हिसाब से ज़्यादा सोचने की ज़रूरत नहीं है. आप इसके बारे में चर्चा करने की भी ज़रूरत नहीं है. बिलकुल जी, धन्यवाद. तर KL राहुल बद्दलचं त्यांचं मत त्यांनी मांडलेलं आहे. तर आपल्यासोबत आत्ता नव्यानं जोडले गेलेले आहेत चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक विजू माने सुद्धा. विजू माने सर, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आज पुन्हा एकदा आपण या फायनलच्या निमित्तानं न्यूज 18 लोकमतच्या या प्लॅटफॉर्मवरती भेटतोय आणि अर्थात तोच पुन्हा ड्रामा आहे, तोच पुन्हा लढत आहे ही हाय व्होल्टेज. यामध्ये न्यूझीलंड विरुद्ध आता इंडिया आणि सगळेजण आज देव पाण्यात ठेवून बसलेले असणार आहेत. रस्त्यावरती शुकशुकाट दिसणार आहे. आता बरोबर 1 वाजून गेलेला आहे. फक्त अर्ध्या तासापेक्षा ही कमी वेळ आता उरलाय. त्यामुळे सगळ्यांची धडधड वाढलेली असणार आहे. टॉस कोण जिंकणार इथपासून अगदी कोण पहिल्यांदा बॅटिंग करतंय, कशा पद्धतीने स्कोर होतोय आणि पुढे कसं आव्हान आहे, या सगळ्या संदर्भात काय आजच्या मॅच बद्दल म्हणाल?
तुम्ही जसं मगाशी म्हणालात की तीच लढत, तोच ड्रामा, तोच थरार, तोच रिझल्ट असावा जो गेल्या मॅचला आला होता, बिलकुल. असं मला वाटतं. हो. आणि खूप मजेशीर होणार आहे, कारण माझ्या मते हे दोन्ही संघ एकमेकांसारखे अत्यंत दिसणारे संघ पण मला वाटतात. म्हणजे दोन्ही संघांच्या बलस्थानांचा जर विचार केला, म्हणजे अगदी ते फिरकी गोलंदाजी असो किंवा जर इकडे विराट कोहली आहे तर तिकडे विलियमसन आहे, इकडे यंग आहे, असं म्हणजे फिलिप सारखा एखादा चपलाईने क्षेत्ररक्षण करणार आहे, तर आपल्याकडे रवींद्र जडेजा आहे. तर अशा खूप गोष्टी आहेत की ज्या दोन्ही संघांमध्ये साम्यस्थळ दर्शवतात. त्यामुळे हा एकतर्फी सामना निश्चित होणार नाही एवढं मला वाटतं, आणि मला असं वाटतं की तसंच व्हावं. हं. बिलकुल, म्हणजे आपणही आता उत्सुकता आहे त्याची, अगदी टॉसपासूनच अगदी त्याला काही मिनिटं शिल्लक राहिलेली आहेत, आपल्याला कळेलच. आणि या मॅचचा आपण देखील आनंद घेणार आहोत. अभिनेता आशिष पाथोडे सुद्धा आपल्यासोबत आहे. आशिष, या आजच्या फायनलसाठी काय प्लॅन आहे? कुठे बसून कशा पद्धतीनं कशी मॅच बघायची, कसं एन्जॉय करणार आहेस? मी आज बऱ्याच दिवसानंतर मला तसा ब्रेक मिळालाय आणि मी आवर्जून तो ब्रेक घेतलाय. बिकॉज छावाचे प्रमोशन्स आणि इंटरव्ह्यूज बरंच काय काय सुरू होतं आणि हं. त्यानंतर ऑब्व्हियस आहे आपल्या भारताची मॅच आणि फायनल मध्ये आपण पोहोचलोय आणि त्याच्यासाठी मी फारच एक्साइटेड आहे. त्यामुळे मला असं झालेलं आहे की आज कम्प्लीट मला ब्रेक घ्यायचा आहे. नो इंटरव्ह्यूज, नो कुठल्याच व्हिजिट नको आहेत आज. आणि हं. आज मी फक्त आणि फक्त मस्त प्रोजेक्टरवर मॅच बघतोय आणि आता वाट बघतोय की कधी सुरू होईल आणि कधी आपण टॉस जिंकतोय किंवा काय. म्हणजे फारच प्रचंड एक्साइटेड आहे मी. बरं, कोणाकडनं काय एक्सपेक्टेशन्स आहेत आजच्या खास मॅचसाठी? आपले सगळेच प्लेयर्स फार उत्तम खेळत आहेत आणि मला असं वाटतं की पाकिस्ताननी हा म्हणजे होस्ट केलाय ही सिरीज. हं. पण मला असं वाटतंय की आपल्यासाठी सगळ्या जमेची बाजू अशी आहे की आपण दुबईमध्ये खेळतोय आणि सगळ्याच आतापर्यंत जे आपल्या मॅचेस झालेले आहेत आपण त्या दुबईमध्ये जिंकलोय. हं. त्यामुळे मला असं वाटतं आणि 100% मी शुअर आहे की आपण ही मॅच जिंकणार आहोत, आपण फायनल जिंकणार आहोत. आणि आपले प्लेयर्स सगळे ऑब्व्हियस आहे, कोहली आणि रोहित शर्मा आणि शुभमन गिल आणि आपले सगळे स्पिनर्स ते उत्तम त्यांची सगळ्या गोष्टी करतायत आणि मस्त फार सुंदर खेळतायत. त्यामुळे म्हणजे काही प्रश्नच नाहीये, आपण 100% जिंकणारच आहोत. बरं, या आधीच्या म्हणजे श्वेता, हं. मला एक गोष्ट सर्वांनाच विचारायची आहे, कारण मॅच जिंकेल हा विश्वास तुझ्यापासून माझ्यापासून सर्वांना आहे. परंतु थोडं जर आपण थोडं इंटरेस्टिंग याच्याकडे आपण डिस्कशन न्यायचा प्रयत्न करूया की कुठल्या दोन लढती, म्हणजे सर्वांसाठीच हा माझा प्रश्न आहे. मी माझ्यापासून सुरू करतो की आजची मॅच जर मी बघायची असेल तर माझ्या डोळ्यापुढे दोन्ही टीममधनं जर ज्याला आपण मॅचअप म्हणतो ना, की माझ्या डोळ्यापुढे असं आहे की विराट कोहली आणि सँटनर हा सामना कसा होतो या दोघांकडे माझं लक्ष असेल. आणि दुसरीकडे एक लक्ष असेल की रचित रवींद्र वर्सेस रवींद्र जाडेजा हा सामना कसा होतो. केन विलियमसन वर्सेस मोहम्मद शमी हा सामना कसा होतो. कारण आतापर्यंत शमी हा नाही म्हटलं तरी विलियमसनला त्रास देत आलाय. जडेजाला खेळताना रचिन रवींद्रला त्रास होताना आपण सर्वांनी बघितलं आहे. आणि विराटसाठी आपण असं आता त्याची खेळी आणि रन्स बघून लोक मान्य करत नाही, परंतु आपण बघत आलं की थोडं स्पिनर्सला खेळताना त्याला खास करून सँटनरच्या समोर तो थोडा आपल्याला अडखडताना दिसला होता. तर जसे हे 3 मॅचअप मला आजच्या मॅचमध्ये दिसत आहेत, तुमच्या प्रत्येकाला असे कुठल्या लढती वाटत आहेत की अरे यार ह्या लढती बघायला मजा येईल? सुबोध, विजू, कोणी पण. अमित, मला वाटतं की खरी लढत जी होईल ती न्यूझीलंडचे फलंदाज आणि भारताची फिरकी गोलंदाज अशी लढत आज प्रामुख्याने दिसून येईल. शमी अर्थात चांगलाच गोलंदाज आहे, तो सुरुवातीला बळी पण घेऊन देईल. पण जो मॅचला टर्निंग पॉईंट देणारे जे काही पॉईंट्स आपल्याला या सामन्यात दिसू शकते ते मला वाटते स्पिनर्स आणून देतील. आणि त्यातही हुकमी गोलंदाज आपला वरुण राहील असं मला वाटतंय. फारसा त्याला अनुभव नाही आहे, फक्त एक रणजी ट्रॉफी आतापर्यंत खेळलेला आहे, एक 17-18 T20 सामने खेळला आहे आणि फक्त चौथी तो वन डे म्हणजे 50 षटकांचा सामना खेळतोय. पण त्यांनी ज्या मर्यादित सामन्यांमध्ये, मर्यादित संधीमध्ये जे त्यांनी अपेक्षा वाढवून दिलेल्या आहेत ती खरं म्हणजे मला वाटतं न्यूझीलंडची डोकेदुखी ठरू शकेल. पण त्याचबरोबर न्यूझीलंडची गोलंदाजी पण तेवढीच भक्कम आहे, खास करून त्यांचा सँटनर असेल आणि त्यांचे इतर फिरके गोलंदाज असतील, ते भारताच्या फलंदाजांना डोकेदुखी
निर्माण करू शकतात. कारण जसा तू विराट कोहलीचा उल्लेख केला, रोहित शर्मा कधी कधी स्पिनर्सला किंवा गुगलीला बळी पडू शकतो. तर कुठेतरी स्पिनर्स वर्सेस फलंदाज अशी आजची लढत मला वाटते होऊ शकेल. बिलकुल, मी मॅचअपबद्दल बोलत होतो. तुम्ही पूर्ण टीमचं विश्लेषण केलं, हरकत नाही. विजू, तुमच्या डोक्यात काही अशा लढती आहेत की या दोन प्लेयर्समधला संघर्ष आज आपल्याला बघायला मिळेल, जशी फायनलची मॅच आहे तसाच हा संघर्ष टोकाचा असेल? मला असं वाटतं की रोहित शर्मा हा एक खेळाडू आणि पहिल्या 15 षटकांमध्ये गोलंदाजीसाठी येणारे सगळे गोलंदाज एका बाजूला, हा खरा तर सामना आहे. पहिली 15 षटकं जर रोहित त्यांच्या समोर उभा असेल तर तो एक हाती घेऊन जाऊ शकतो मॅच. त्यामुळे रोहित शर्मा वर्सेस मिशेल सॅन्टन, रोहित शर्मा वर्सेस सचिन रवींद्र, रोहित शर्मा वर्सेस गिलेन फिलिप, जे कोणी आहेत ते सगळे वर्सेस रोहित शर्मा असं मला वाटतं. बिलकुल, रोहित शर्मा तर एक मला असं वाटतं हे होईलच. परंतु विजू, आपण जर बोलायचं घेतलं की मॅचअप तर आहेतच, परंतु असे कुठले प्लेयर्स तुम्हाला असं वाटतं की ज्याला म्हणतो ना आपण की मॅच विनर, मेक ऑर ब्रेक करणारे एक किंवा दोन प्लेयर्स दोन्ही टीममधले? हा, म्हणजे आपल्या टीम मधून असेल तर रोहित शर्मा आणि वरुण चक्रवर्ती, आणि जर न्यूझीलंडच्या टीम मध्ये असेल तर माझ्या मते केन विलियमसन आणि सँटनर, हे दोन मला असं वाटतं की हे दोघंही, हे 4 प्लेयर्स आपापल्या टीमसाठी खूप मोठा फरक ठरू शकतील विजय आणि पराजयात. बिलकुल, परंतु म्हणजे मला असं आणखी एक सरप्रायझिंग नाव असं वाटतं की तिकडे रचित रवींद्र तर आहेच, कारण 2 शतक त्याने केलेले आहे. खास करून तो स्पिनरला पण चांगला खेळतो. परंतु आज शुभमन गिल हा काय करतो हे देखील टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा एक पार्ट ठरू शकतो. मला असं वाटतं की शुभमन गिल आत्ता मधल्या 2 मॅचेस त्याच्यासाठी थोड्या हे गेल्या, परंतु आज जर ओपनिंग आणि स्टार्ट देण्यात रोहित शर्मा जरी कमी पडला आणि शुभमन गिलनं ती जागा जर भरून काढली तर भारतासाठी तो आपण ज्याला म्हणतो एक्स प्लेअर ठरू शकतो. जसा न्यूझीलंडकडे रचित रवींद्र आहे की ज्याच्या नावावर 2 शतक आहे आणि त्याचा खेळाचा एक आपण असं म्हणू शकतो की त्याची पूर्ण स्टाईलच वेगळी आहे आणि ती पकडण्यात अजून पण यश आलेलं नाही आहे टीम इंडियाला. कारण आपण थोड्या, मला असं वाटतं सुबोध, की थोड्या निगेटिव्ह गोष्टी पण बघितल्या पाहिजे की कुठे टीम इंडिया श्वेता फसू शकते. बरोबर. की खास करून न्यूझीलंड आणि टीम इंडियाचं जर आपण कंपॅरिझन केलं तर फिल्डिंग एक अशी गोष्ट आहे की आपण दोन्ही टीमचं फिल्डिंग चांगलं आहेत, परंतु न्यूझीलंडची ॲक्युरेसी 90% पुढे आणि एक कॅच आज खेळ बदलू शकते. विराट कोहलीचा शेवटच्या गेममधला आपण न्यूझीलंड विरुद्धचा जे कॅच पकडला होता त्यानंतर मॅच फिरली असती. तर मला असं वाटतं की फिल्डिंग जे आहे, फिल्डिंग आणि टेम्परामेंट या 2 गोष्टी नाही म्हटलं तरी न्यूझीलंडच्या बाजूनं झुकणार आहेत. बरोबर आहे. आणि अमित, जसं तू म्हटलास की बाबा फक्त पॉझिटिव्ह पॉईंट्स नाही तर काही मायनस पॉईंट्सकडे सुद्धा आपल्याला लक्ष वेधलं पाहिजे, की त्याच्याबद्दल सुद्धा बोललं पाहिजे. याविषयी आपण बोलूयातच. मात्र आपल्या या चर्चेमध्ये आता आपल्यासोबत माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा हे सुद्धा जोडले गेलेत आणि त्यांच्याशी आपण बोलूयात. खरं तर 25 वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड हे भिडणार आहेत दोन्ही संघ. तर या पराभवाचा भारत बदला घेईल का तेव्हाचा, तुम्हाला काय वाटतं? उम्मीद तो यही है कि कर पाएगी, क्योंकि जो बीत गया सो बात गई. आई मीन 25 years इज अ वेरी लॉन्ग टाइम. अब तो खैर किसी को वो तो याद भी नहीं है. वो जो जख्म थे उनका तो एहसास भी नहीं है. सच्चाई ये है कि ये बहुत बढ़िया भारतीय टीम है और इस टूर्नामेंट में अभी तक अनडिफीटेड है. न्यूजीलैंड को भी एक बार हरा चुकी है. तो मुझे तो पूरी उम्मीद है, इनफैक्ट भरोसा है कि भारतीय टीम चैंपियंस ट्रॉफी जीत जाएगी. आणि खरी गोष्ट आहे अमित, म्हणजे 25 वर्ष झालीत, कोणाच्या फारसं लक्षात सुद्धा नसेल की तेव्हा तो हरलो होतो आणि तो वचपा आत्ता काढायचा आहे. अर्थात जे कोणी क्रिकेट एक्सपर्ट आहेत किंवा ज्यांना त्याचं खूप नॉलेज आहे तेच खरं तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवू शकतील आणि तेच आठवण करून देऊ शकतील, जसं आपण सगळ्यांना देतोय. बरं, मगाशी तू जो प्रश्न विचारलास त्याबद्दल आशिषला काही बोलायचं आहे का, की कोण सेपरेट 2 प्लेयर्स खास करून अशी काही लढत होणार आहे? आशिष, त्याबद्दल काय वाटतंय? अमित सर जसं म्हणाले ते मी अग्री करेन की शुभमन गिलच्या बाबतीत मी फारच एक्साइटेड आहे. बिकॉज तो नवीन प्लेअर असं मी म्हणणार नाही, पण ज्या पद्धतीची त्याची एनर्जी आहे आणि त्याचा जो एक्सपिरियन्स तो प्रत्येक एकंदरीत त्याच्या फॉर्मॅटमध्ये दिसतो ग्राउंडवर. सो त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी फारच एक्साइटेड आहे. आणि सोबतच श्रेयस अय्यर किंवा न्यूझीलंडच्या टीम मधनं रचित जसं आहे, तर सो ह्या दोघांची लढत बघताना मला मजा येणार आहे. बिकॉज
एक ताजा दमदारपणा जो असतो ना तो त्यांच्यात भरभरून आहे. तसेच आपले जे स्पिनर्स आहेत, वरुण आहे किंवा कुलदीप यादव आहेत, ह्या सगळ्या लोकांमध्ये जी एनर्जी आहे ना ती फारच जुळून येईल असं मला असं वाटतंय. So बरं. म्हणून बाकी सगळे एक्सपिरियन्स्ड आहेतच आणि ते खरंच मी त्या सगळ्या गोष्टींशी अग्री करतोय. बिलकुल. आशिष, आपण अशाच काही बऱ्याच पॉइंट्स वरती बोलणार आहोत. अगदी एक छोटासा ब्रेक Yes. घेऊन आपण लगेच परत येऊयात. Yeah.